पांढरकवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, जनजीवन विस्कळीत. पांढरकवडा शहरात 31 मे रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शहराला झोडपून काढले असून यामुळे सर्वत्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरात मोठे नुकसान. दुपारच्या सुमारास आलेल्या या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की शहरातील अनेक भागातील झाडे उन्मळून पडली आहे. अनेक घरांवरील छते उडून गेल्याने गरीब कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर झाडे व फांद्या पडल्याने वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अधिकारी नॉट रिचेबल, नागरिकांमध्ये संताप. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक संकटात सापडले असताना दुसरीकडे कर्तव्यावर असलेल्या संबंधित विभागाच्या काही जबाबदार अधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळणे अपेक्षित असताना अधिकारी संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने प्रशासनाच्या ढिगाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या अस्मानी संकटामुळे शहरातील नागरिकांचे, विशेषतः हातावर पोट असलेल्या गरिबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे आणि पीडितांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी पांढरकवडा शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.